यानंतर एक मोठी बातमी आहे। राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात होते। गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीनंतर सत्तेत आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महायुती सरकारचा पहिला अर्थसंकल्प या अधिवेशनात मांडला जाणार आहे। दरम्यान विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे। तर आज अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधारी पक्षाकडून चहापानाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधक बहिष्कार घालण्याची शक्यता आहे। पुन्हा पाहूयात बातम्या सुपरफास्ट। आता म्हाडाशी संबंधित सर्व विभागीय मंडळात सुद्धा लोकशाही दिनाच्या धर्तीवर जनता दिन आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। त्यानुसार विभागीय मंडळातील मुख्य अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जनता दिन आयोजित करून नागरिकांच्या तक्रारींचं निवारण केलं जाणार आहे। MMR मधील मेट्रो स्थानक रोपवेशी जोडण्याचा निर्णय मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने घेतलाय। त्याचा सविस्तर आराखडा तयार करण्यासाठी सल्लागारांची नियुक्ती केली जाणार आहे आणि या सल्लागाराच्या नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया राबवण्याची कार्यवाही सध्या सुरू आहे। गेल्या हंगामात अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे शेती पिकांच्या झालेल्या नुकसानीपोटी राज्यभरातील शेतकऱ्यांना 733 कोटी रुपयांची मदत करण्यात येणार आहे। डीबीटी पोर्टलद्वारे ही मदत थेट लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे। राज्य सरकारनं शुक्रवारी याबाबत शासन निर्णय प्रसिद्ध केलाय। पुणे लोणावळा दरम्यान तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेचा पहिला सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करून 4 वर्ष लोटली, तरी सुधारित अहवालाला आता वर्ष होत आले। त्यानंतरही राज्य सरकारच्या दप्तरी हा महत्वाकांक्षी प्रकल्प विचाराधीनच आहे। गोरगरिबांचा दिवाळी दसरा निवडणूक वर्षामध्ये गोड करणाऱ्या आनंदाचा शिधा या योजनेला अखेर ब्रेक लागलाय। महायुती सरकारनं 2022 पासून सुरू केलेली आनंदाचा शिधा ही योजना बंद करण्यात आली आहे। यंदाच्या गुढीपाडवा, गणपती आणि दिवाळीला राज्य सरकारकडून माफक दरात दिल्या जाणाऱ्या वस्तू यापुढे जनतेला बाजारभावानंच खरेदी कराव्या लागणार आहेत।